नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, बिग बॉस मराठी बघताय ना? बघत राहा. तर बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात सगळे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. मित्रांनो, 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले आहे. तर राहिलेल्या 8 सदस्यांपैकी डबल इविक्शन आणि मिड इविक्शन असे एकूण 3 सदस्य घराबाहेर पडणार आहेत या आठवड्यात. तर वोटिंग ट्रेंडनुसार 8व्या क्रमांकावर आहेत वर्षाताई, 7व्या क्रमांकावर आहे निकी तांबोळी, 6व्या क्रमांकावर आहे जान्हवी किल्लेकर, 5व्या क्रमांकावर आहेत पॅडीदादा, 4थ्या क्रमांकावर आहे अंकिता वालावलकर, 3ऱ्या क्रमांकावर आहे अभिजित सावंत, 2ऱ्या क्रमांकावर आहे DP दादा आणि 1ल्या क्रमांकावर आहे सूरज चव्हाण. तर मित्रांनो, सूरजला महाराष्ट्रातून खूप वोटिंग मिळत आहे, त्याला खूप जास्त महाराष्ट्रातनं प्रेम मिळते. तर आता वोटिंग ट्रेंडनुसार डेंजर झोनमध्ये आहेत वर्षाताई, निकी तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर. मित्रांनो, या तिघांमधून निकी तांबोळी टॉप 5मध्ये असणार आहे 100%. बाकी 2 स्पर्धक राहिले म्हणजेच वर्षाताई आणि जान्हवी किल्लेकर या घराचा निरोप घेणार आहेत. आणि राहिलेलं मिड इविक्शनमध्ये कदाचित पॅडीदादा घराबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे आणि मग आपल्याला टॉप 5 सदस्य मिळतील. तर थर्ड इविक्शननंतर टॉप 5मध्ये गेलेले सदस्य असतील सूरज चव्हाण, DP दादा, अंकिता वालावलकर, निकी तांबोळी आणि अभिजित सावंत. तर मित्रांनो, या टॉप 5 सदस्यांना तुम्ही ग्रँड फिनालेमध्ये बघणार आहात. तर वर्षाताई आणि जान्हवी किल्लेकर हे घराबाहेर जातील आणि मिड इविक्शनमध्ये पॅडीदादा घराचा निरोप घेतील. तर तुम्हाला काय वाटतं, कोणत्या सदस्याने टॉप 5मध्ये असायला हवं? कोण टॉप 5मध्ये डिझर्व करतं आणि कोणाला ट्रॉफी मिळणार? तुम्ही कोणाला वोटिंग करताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तर अशाच बिग बॉस मराठीच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या माहिती अड्डा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.